मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून असं एक कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे, जे याच वर्षी नवीन आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तुमच्या पिकावरील थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, माइट्स असेल आणि त्याच्यासोबतच थोड्याफार प्रमाणात अळ्या असतील, तर या सगळ्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती आपल्याला 100% जर नियंत्रण मिळवायचं असेल तर काही नवीन टेक्निकल, नवीन कॉम्बिनेशनचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करावा लागतो। रेग्युलर आपण जर तेच कीटकनाशक, तेच औषधांचा जर वापर केला तर त्या पिकावरील त्या किडींवरती या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडींना जो काही रेजिस्टन्स आहे तर तो तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि रेग्युलर आपण तेच कीटकनाशक, तेच औषधं जर मारले तर आपल्याला म्हणावा तेवढा जो काही रिझल्ट आहे तर तो भेटत नसतो। शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल रेग्युलर तुमच्यापर्यंत नवीन काहीतरी माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्ही आपले व्हिडिओज किती वर्षापासून पाहताय, तुम्हाला त्या व्हिडिओज पाहून काही फायदा होतोय का? निश्चितच या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका। आणि हो शेतकरी मित्रांनो, मी जे काही कीटकनाशक सांगत असतो तर सेम टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही कंपन्यांचे जे काही कीटकनाशक आहेत तर तुम्ही त्याचा फवारणीमध्ये वापर करून पहा। असं काही नाही की याच कंपनीचे, पर्टिक्युलर कंपनीचे औषधं आपल्याला वापरणं गरजेचं आहे, परंतु काही शेतकरी सांगतात की सर रिकमेंडेड करत जा, कोणत्या कंपनीचं औषध उपलब्ध आहे। तर आपण जे स्टँडर्ड चांगले रिझल्ट देणारे जे औषध असतात तर त्यांचा इथं रिकमेंडेशन करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, टॉल्फेन पायराइड आपल्याला 30%, त्याच्यासोबतच पायरिप्रॉक्झिफेन आपल्याला 10% आणि त्याच्यासोबतच ॲसेटामाप्राइड हा देखील घटक, म्हणजे असं तीन घटकाचं एकत्रित कॉम्बिनेशन असलेलं एक नवीन कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध झालेलं पाहायला मिळतंय। आता टॉल्फेन पायराइड या घटकाचा जर विचार केला तर हे ज्यावेळेस आपण याची फवारणी करतो तर फवारणी केल्या याच्या संपर्कामध्ये ज्या काही किडी येतात तर त्यांना आपल्याला पॅरालाइज, तर याच्या संपर्कामध्ये ज्या काही किडी येतात शेतकरी मित्रांनो, तर त्या लवकरात लवकर त्यांचं स्वतःचं जे खाणं आहे तर ते बंद करून टाकत असतात। आणि त्याच्यासोबतच या ज्या किडी असतात टॉल्फेन पायराइडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं तर ते स्वतःची जी काही ताकद आहे, स्वतःची जी एनर्जी तर ते तयार करू शकत नाही, थोडक्यात पॅरेलाइज होतात आणि एकंदरीत ते आपल्याला मरण पावलेले पाहायला मिळतात। आता हा टॉल्फेन पायराइड हा घटक असलेले एक GSP कंपनीचं यमराज आणि त्याच्यासोबत निचिनो कंपनीचं तयाची या कीटकनाशकाचा तुम्ही आवर्जून वापर केला असेल तर त्याच्यामध्ये 15% टॉल्फेन पायराइड हा घटक होता, परंतु हे जे नवीन कीटकनाशक आहे तर याच्यामध्ये आपल्याला 30% टॉल्फेन पायराइड हा घटक आपल्याला तिथं पाहायला मिळतो। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला पायरिप्रॉक्झिफेन 10% हा घटक पाहायला मिळतो। आता पायरिप्रॉक्झिफेन हा घटक असलेला तुम्ही जे सुमिटोमो कंपनीचं लॅनो या नावाचे कीटकनाशक वापरत होता पहा, ज्याच्यामध्ये सुद्धा पायरिप्रॉक्झिफेन आपल्याला 10% हा घटक पाहायला मिळतो। आता हे जो पायरिप्रॉक्झिफेन हा टेक्निकल घटक काय काम करतो माहिती का? आपल्या कोणत्याही पिकावर ज्यावेळेस आपण याची फवारणी करतो तर ते जी काही रस शोषण करणारे किडी असतात तर त्यांचं पूर्णपणे जे जीवनचक्र आहे तर त्याच्यामध्ये ब्रेक आणण्याचं काम करतो। आता ब्रेक कसा आणतो मित्रांनो? पायरिप्रॉक्झिफेन हा टेक्निकल घटक त्या समजा एखाद्या किडीची अंडी असेल तर त्याला अंड्यातून अळी किंवा अंड्यातून ती कीड बाहेर न येऊ देण्याचं काम करतं, अंड पूर्णपणे नष्ट करण्याचं काम करत असतं। त्याच्यासोबतच किडींमधलं जे काही मेटामॉर्फोसिस, म्हणजे त्याची अंड्याची अवस्था, अंड्यातून निम्स बाहेर येण्याची अवस्था, निम्समधून जो काही थोडक्यात आपल्याला थ्रिप्स दिसतो, हिरवा तुडतुडा दिसतो किंवा पांढरी माशी दिसते, तर हे जे काही त्यांची प्रक्रिया असते तर ती पूर्णपणे मेटामॉर्फोसिस स्टॉप करण्याचं काम जे आहे पायरिप्रॉक्झिफेन हे टेक्निकल घटक तिथं करताना पाहायला मिळतं। त्याच्यासोबतच जे ॲसेटामाप्राइड आहे शेतकरी मित्रांनो, तर ॲसेटामाप्राइड हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, म्हणजे आपल्या पिकाच्या कोणत्याही भागावरती जर पडलं तर पूर्णपणे हे जे कीटकनाशक आहे तर त्या पिकाच्या सिस्टममध्ये जातं आणि एकंदरीत ज्या काही रस शोषण करणारे किडी असतात तर ज्यावेळेस पानातलं रस शोषण करून घेतात तर त्या जे काही किडी आहेत तर त्या मरण पावताना आपल्याला पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, टॉल्फेन पायराइड, पायरिप्रॉक्झिफेन, ॲसेटामाप्राइड हे तीनही घटक एकत्रित असलेले एक सॉल कंपनीचं टॉल्पी या नावाचं एक नवीन कीटकनाशक आलेलं आहे। याचा प्रति एकराचा खर्च जवळपास 800 ते 850 रुपयाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतोय। आणि याच्या प्रति 15 लिटर फवारणी पंपाचा जर विचार केला तर आपल्याला 20 मिली जे टॉल्पी आहे या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे। मित्रांनो, असं काही नाही, तुम्ही टॉल्पीच वापरा, सेम घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं कीटकनाशक जर बाजारामध्ये उपलब्ध असेल तर तुम्ही त्या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता। यानं थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, त्याच्यासोबतच माइट्स ज्याला आपण लाल कोळी म्हणतो, आणि ज्या काही थोड्याफार प्रमाणात अळ्या असतात तर त्या सुद्धा आपल्याला कंट्रोल झालेलं पाहायला मिळेल। मित्रांनो, होतं काय, आपल्याला रेग्युलर 2-3 कीटकनाशक एकत्र करून फवारणी करावी लागते, एक थ्रिप्ससाठी, एक पांढऱ्या माशीसाठी, कधी एक अळीसाठी, परंतु तुम्ही जर एकच औषध वापरलं तर तुमचं तिथं खर्चामध्ये सुद्धा बचत झालेली कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते। तुम्ही कापूस असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल यांसारख्या पिकांवरती या कीटकनाशकाचा वापर करून पहा, याचा रिझल्ट कसा येतोय व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा। तोपर्यंत राम राम।